नमस्कार, मी प्रगतीज रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं उन्हाळा स्पेशल कच्च्या कैरीचा सरबत। तुम्ही पाहू शकता कच्च्या कैरीचा सरबत फार सुंदर लागतो आणि आरोग्यासाठी खूप चांगला आहे, कारण बऱ्याच वेळेला उन्हामध्ये डिहायड्रेशन होतं, शिवाय पोटात जळजळ वगैरे होते। तर अगदी मस्त पोटाला थंडावा देणारा हा असा सरबत आहे आणि याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स मी वापरलेले आहेत त्याच्यामुळे आणखीनच आपल्याला उन्हाळ्यामध्ये त्याचा पोटाला शरीराला फायदा होतो। आणि हा सरबत जो आहे तो अगदी इन्स्टंट आहे, झटकन बनवायचा आणि पटकन प्यायचा। आणि तुम्ही हा जर काचेच्या बॉटलमध्ये स्टोर करून ठेवला तर एक 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये राहू शकतो। तर इथे मी अशा प्रकारे तोतापुरी कैरी घेतलेली आहे, साधारण एक अर्धा किलो कैरी आहे। तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचा आहे सब्जा, कारण सब्जा थोडा एक 5 मिनिट पाण्यामध्ये भिजवायचा, त्यामुळे तो छान असा फुलून येतो। सब्जा घातल्यामुळे आणखीनच या सरबतला जो आहे तो थंडावा येतो शरीराला आणि पोटाला मस्त असं गारवा देणारा असा हा सब्जा आहे। आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो सर्वांनी हा सब्जा ताकामध्ये दुधामध्ये वगैरे टाकून खावा, चांगलं असतं। सलाडवर सुद्धा आपण टाकून खाऊ शकतो। तर आता हे आपण पाण्यामध्ये 1-2 चमचे सब्जा घालून ठेवलेला आहे। तुम्ही पाहू शकता पटकन हा सब्जा जो आहे तो फुलायला लागतो। हे साईडला ठेवून देऊया आणि आता आपल्याला कैरीची सर्व साली काढून घ्यायची आहेत। या कैरीच्या सरबतमध्ये तुम्ही 2 तोतापुरी आणि एखादा जो गावठी कैरी असते आंबट कैरी तीही घेऊ शकता। तोतापुरी थोडंसं गोडीला असल्यामुळे आंबट गोड असल्यामुळे साखर कमी घालावी लागते, म्हणून मी इथे तोतापुरीचं सरबत बनवत आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता कैरीचे साली काढेपर्यंत आपला सब्जा जो आहे तो छान असा फुललेला आहे। आता या कैरीचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये जी कोय असते, बाटा असतो, तर त्याचा भाग जो असतो तो कडक असतो। तर चुकून जरी तो आपल्या कैरी कापलेल्या भागामध्ये आला तर तेवढा काढून टाकायचा आणि हा बाटा वगैरे काढून टाकायचा। शक्य होईल तेवढं नरम कैरी घ्यायची आहे, त्यामुळे सरबत आपल्याला गाळण्याची अजिबात गरज पडत नाही, अगदी परफेक्ट बनून तयार होतो। तर अशा प्रकारे याचे मी बारीक बारीक असे तुकडे करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण हे तुकडे सर्व एका भांड्यामध्ये काढून मिक्सरमध्ये त्याचं छान असे एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे सर्व इथे मी कैरी कापून घेतलेली आहे। 1 लिंबाचा रस आपण यूज करणार आहोत, थोडीशी कोथिंबीर, 1 मूठ भरून अगदी पुदिन्याची पानं, अगदी 1 इंच एवढा अद्रक, थोडंसं काळं मीठ, नॉर्मल मीठ, चाट मसाला आणि अगदी अर्धा चमचा जिरा पावडर आणि साधं मीठ, साखर। तर सर्वात आधी आपल्याला कैरी ह्या ज्युसरमध्ये घालून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये पुदिना घालून घ्यायचा आहे, अद्रकचा पीस आपण जो घेतला आहे तो घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि 1 लिंबाचा रस पिळायचा आहे। त्याच्यामुळे कलर जो आहे तो सरबताला छान येतो। इथे मी अर्धा चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा चाट मसाला, थोडंसं काळं मीठ, थोडंसं नॉर्मल जे मीठ असतं ते घातलेलं आहे आणि एकच मिरची इथे मी कापून घालत आहे। तुम्हाला हवी असेल तर घाला, पण चटपटीत असा हा मिरचीमुळे सरबत बनवून तयार होतो। छान तिखट, थोडंसं आंबट, थोडंसं गोड आणि चाट मसाला, जिरा पावडर, मस्त अगदी फ्लेवर येतो। तर आता साखर मी इथे 1.5 कप घेतलेली आहे 3 कैरीसाठी, तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे पाहू शकता मिक्सरला छान अशी बारीक अगदी त्याची मी पेस्ट बनवलेली आहे। अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून थिक अशी आपली इथं पेस्ट, अगदी म्हणजे जे सिरप असतं त्या प्रकारे पेस्ट बनवून तयार करायची। तर इथे ग्लासमध्ये असा बर्फ घालून घ्यायचा आहे, 2-4 पीसेस। त्यावर आपल्याला 1-1.5 ते 2 चमचे सब्जा घालायचा आहे जो आपण भिजवून ठेवलेला। त्यानंतर आपलं हे जे आपण सिरप बनवलेलं आहे इन्स्टंट अगदी कैरीचं ते घालून घ्यायचं आणि थंडगार अगदी फ्रीजमधलं पाणी किंवा माठातलं पाणी घालायचं आहे। अशा प्रकारे आपलं इथे सरबत तुम्ही पाहू शकता बनवून तयार झालेलं आहे। तर साखर वगैरे आपण बेताची घातलेली आहे। जर तुम्हाला सरबत गोड हवा असेल तर थोडंसं पिठी साखर वरून घालू शकता, पण हा सरबत जो आहे तो माझा अगदी परफेक्ट झालेला आहे, याला वरून मला साखर घालण्याची अजिबात गरज पडली नाही। तर तुम्ही पाहू शकता सरबत बनवल्याच्या नंतर काय सुंदर दिसत आहे। आणि हा सरबत आपण बाहेरही कॅरी करू शकतो, थंड पाण्याच्या बॉटलमध्ये घेऊन भरून अगदी रेडी करून बाहेर उन्हाळ्यामध्ये जाताना वगैरे आपण ते फ्रीज करून बॉटल नेली तर बराच काळ हा सरबत राहू शकतो। म्हणजे बाहेरचं न पिता आपण हा घरच्या घरी बनवलेला कैरीचा सरबत जो आहे तो उन्हामध्ये बाहेर पडताना सुद्धा घेऊन जाऊ शकतो। तर तुम्हाला हा कैरीचा सरबत आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।